नमस्कार. माझे नाव हेमंत मोरे. मी गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आणि विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून सक्रिय कार्य करत आहे. अ, प्रभागाच्या आझादनगर प्रभाग क्रमांक 3च्या आझादनगर या भागात माझं मोठं कार्य आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून गल्लोगल्ली घंटागाडी फिरवणे असेल, अ, स्थानिकांचे काय मुद्दे आहेत, स्वच्छतेचे मुद्दे आहे, शौचालयांचे काय मुद्दे होते. आज शौचालय आझादनगरमध्ये जे स्वच्छ आहेत किंवा वेल मेंटेन आपण ज्याला म्हणतो ते आहेत. त्याचं कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. त्याच्यानंतर आजच्या घडीला सर्वात मोठा मुद्दा जर काय असेल तर तो ड्रग्सचा आहे. तरुण मुलं ही ड्रग्सच्या आहारी गेलेली आहेत आणि त्याच्याकडे कुठल्याही राजकीय पक्षाचं म्हणावं तसं लक्ष नाहीये. त्याच्यामुळे ड्रग्स मुक्त प्रभाग करायचं एक मोठं आव्हान आता आपल्या सगळ्यांसमोर आहे. अजून आपल्या प्रभागामध्ये टेनिस क्रिकेट खेळणारी मुलं मोठ्या प्रमाणात आहेत. तर त्या मुलांसाठी खेळाचं मैदान उपलब्ध करून देण्याची माझी योजना आहे. त्याच्यानंतर गार्डन असेल, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, छोट्या मुलांसाठी असेल, त्या आजूबाजूला नवी मुंबईला जसं सेक्टर वाईज गार्डन आहे तसं इथे प्रभाग वाईज पण गार्डन नाहीये. गार्डन हा मुद्दाच नाहीये. विरंगुळा केंद्र म्हणून गार्डन उभारण्याचं माझा मानस आहे. त्याचप्रमाणे अजून काही मुद्दे आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत जर काही छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या असतील तर काही आठवत नाहीत, पण छोट्या मोठ्या ज्या गोष्टी होतात, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, मानपाडा पेट्रोल पंपाच्या समोर स्मार्ट सिटी मधून महिलांसाठी प्रसाधनगृह जे बांधण्यात आलं होतं. आता मानपाडा पण नाही, काहीतरी 20-28 काहीतरी प्रसाधनगृह पूर्ण ठाण्यामध्येच हे केलं होतं. सर्वात पहिले ते जेव्हा बंद पडलं, ज्यावेळेस मला वाटतं एका वर्षभरात ते पूर्ण मोडकळीस आलं होतं. तो मुद्दा मी अतिशय म्हणजे प्रकर्षाने घेतला होता आणि ते चालू करायला लावलं होतं. पण आता सध्या ठाणे शहरामध्ये ते ठाणे शहरात आणि मानपाड्याचं ते पूर्णच काढून टाकलेलं आहे. तर स्मार्ट सिटी योजनेमधून जो पैसा येतोय किंवा त्याच्यातून काय ज्या गोष्टी उभा राहत आहेत त्यानंतर मेंटेन होत नाहीत. ते फक्त मग ते कशासाठी केलं जातं, त्या पैशाचा वापर प्रभागासाठी झाला पाहिजे असं आमचं मत आहे. प्रभागातल्या नागरिकांना एकच सांगेल की आपला मुलगा व्यसनाच्या आहारी जातोय तर ड्रग मुक्त प्रभागासाठी, त्याच्यानंतर गार्डन मिळावं, खेळाचं मैदान मिळावं, अनधिकृत पार्किंगचा मुद्दा प्रभागात मोठ्या प्रमाणात आहे. इथून तुम्ही जर खाली आझादनगरला गेला, आझादनगरला खाली ह्या साईडला कोलशेत रोडला आणि इकडे घोडबंदरला जर गेलात तर परप्रांतीय लोक इथे येऊन राहत आहेत आणि कुठून येऊन राहत आहेत, काय राहत आहेत कोणालाही माहित नाही. आणि त्यांच्या टुरिस्टच्या ज्या गाड्या आहेत त्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात लागत आहेत आणि त्याच्यामुळे इथून कोलशेत रोड पासून ते पूर्ण खाली ब्रह्मांच्या सिग्नल पर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ते मुद्दे असतील, या सगळ्या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून लोकांनी मतदान केलं पाहिजे असं माझं मत आहे. निवडणुकीनंतर महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे मोठ्या प्रमाणात म्हणावे तसे मोठ्या प्रमाणात नाहीयेत. तर तो एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर अतिक्रमण तर झालेलंच आहे. मग ते फुटपाथवर असू दे किंवा मग महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर असू दे, अतिक्रमण आहे ते काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्याच्यानंतर गार्डन लोकांना मिळावं. गार्डन आणि खेळाचं मैदान हे दोन जे मुद्दे आहेत ते मला वाटतं 15-20 वर्षांमध्ये जी माझी पिढी घडली ते आम्हाला मैदान आणि गार्डन तर आमच्या पिढीला कुठल्या प्रकारचं गार्डन माहितच नाही. त्याच्यामुळं प्रभागातून भविष्यात एखादा खेळाडू घडावा आंतरराष्ट्रीय स्तरावरती, यासाठी 100% मी प्रयत्न करेन.